ती टिकणार नाही. यात जरांगे पाटलाचं आंदोलन धोक्यात, जरांगे पाटलांनी दिल्या नोंदी धोक्यात. याच्या पाठीमागून अर्थ काय काढायचा की मग ज्या पोरांनी ऍडमिशन घेतले, जे नोकऱ्यात गेलेत ना, हे पोरं भयभीत झाले पाहिजे. मराठ्यात गैरसमज गेला पाहिजे, ज्या नोंदी सापडल्या त्याचं प्रमाणपत्र नको कारण ते रद्द होत आहे, असा गैरसमज त्यांना पसरायचा होता. पण मराठ्यांवरती जीव घेणं असा तुम्हाला वार करणं हे शेषचा विषय तो पण तसाच ठेवला. बलिदान गेलेल्या कुटुंबाचा, सारथीचा विषय, सगळे विषय पेंटिंग ठेवलेत. आणि ज्यांना ज्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन तुम्ही व्हॅलिट्या दिल्यात ना, व्हॅलिट्या ज्यांना प्रमाणपत्र दिले त्यांना व्हॅलिट्या दिल्या नाही. हे माझं म्हणणं आहे की तुम्ही या सगळ्या मागण्यांचा निपटारा काढा. माझं काहीही म्हणणं नाही, पण नाही काढलं तर मी तुम्हाला सोडणार नाही. आपण जो बावनकुळेंच्या पत्रावर आक्षेप घेतला होता, महसूल खात्यानं स्पष्टीकरण दिलंय की निर्देश देण्याबद्दल फक्त त्यात सुचवलेला आहे, प्रमाणपत्र रद्द करण्याबाबत कोणतेही आदेश दिलेले नाही. अरे चौकशी करून रद्द कारवाई करणे म्हणजे रद्दच करणे आहे ना. आणि अधिकाऱ्यांनी वकिली करायची नसते. अधिकारी हा खूप स्टेटसचा माणूस असतो, त्याला एक प्रतिष्ठा असते. तुम्ही काही पण करबंद दरवाज कुणीतरी काहीतरी सांगायचं आणि मग त्याच्यावर तो गैरसमज पसरायचा, हे बरोबर नाही. आणि जर अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की त्यांनी रद्द करायचं सांगितलंच नाही, स्वतः बावनकुळेंनी मान्य केलं की मी पत्र दिलंय म्हणून. मीडियात स्वतः बावनकुळेंनी पत्र दिलंय म्हणून मान्य केलंय. आणि याच्याही पलीकडं फडणवीस साहेबांनी असं सांगितलं होतं की सरकार हस्तक्षेप करत नाहीये, सरकारला हस्तक्षेप करायचा अधिकार नाही. माननीय सुप्रीम कोर्टाच्या जजमेंट प्रमाणे, नियमाप्रमाणे जात पडताळणी विभागाला व्हॅलिडिटी देण्याचा अधिकार सरकारला हस्तक्षेप करतात नाही. मग बावनकुळेचं पत्र काय, हस्तक्षेप करायसाठीच बावनकुळेंनी पत्र दिले. वाटोळ जर गोरगरीब मराठ्यांचं 70 वर्षात मराठा समाजाचं जर वाटोळ कोणी केलं असेल तर ह्या सरकारने केलं. कारण गोरगरिबांच्या लेकरांचं इतकं वाटोळ कोणीच केलं नाही, तितकं बावनकुळेंनी शिरसाटणी केलं. पालकमंत्री त्यांना काही कमी पडलं काय, कमी पडलं काही